नमस्कार मित्रमैत्रिणींनो. रिकाम्या वेळेत आणि एकटे पडल्यानंतर कोणते काम केले पाहिजेत हे सुचत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. काही लोकांना एकटेपणा फार त्रासदायक ठरतो, तर काही लोक त्याच्या एकटेपणाचा आनंद लुटतात. सेल्फ कंपनी एन्जॉय करण्यात एक वेगळीच मजा आहे. आपल्या स्वतःचा सहवासाचा आनंद घेण्याचा प्रत्येकाचा स्वतःचा मार्ग असतो. काही लोक चित्रपट पाहतात, काही लोक स्वयंपाक करतात. याशिवाय काही लोक असे असतात त्यांना दिवसभर झोपायला आवडते. अशा परिस्थितीत एकटेपणाच्या काळात तुम्हाला काही फलदायी काम करायचे असेल तर या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. त्या कोणत्या टिप्स आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली म्हणजे नवीन भाषा शिका. तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला भाषा ज्ञान नेहमी मदत करेल. नवीन भाषा शिकल्याने तुम्ही गर्दीतही उठून दिसाल. जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल तर हे कौशल्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे किराणा मालाची यादी बनवा. हे मूर्खपणाचे वाटेल, परंतु तुम्ही खरेदीला जाता तेव्हा एखादी वस्तू राहिल्याबद्दल तुम्हाला ताण घेण्याची गरज नाही. तुम्ही वेळही वाचू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे पुस्तक वाचन. चांगल्या पुस्तकामुळे विचार वाढतात, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. चौथी गोष्ट म्हणजे ऑनलाईन कोर्सेस. यूट्यूब किंवा फ्री लर्निंग ॲपवरून काहीतरी नवीन शिका. पाचवी गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा. बोलणे, खेळणे, आठवणी शेअर करणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सहावी गोष्ट म्हणजे मित्रांशी संपर्क ठेवा. सकारात्मक लोकांसोबत राहिल्यास आपल्याला प्रेरणा मिळते. सातवी गोष्ट म्हणजे चित्रकला, लेखन, गाणी, हस्तकला. मनातील कल्पना व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. आठवी गोष्ट म्हणजे बागकाम आणि सजावट. हे खूप महत्त्वाचं आहे. घर आणि मन यामुळे दोन्ही सुंदर ठेवता येतं. नववी गोष्ट म्हणजे व्यायाम आणि योग. दररोज थोडा वेळ शरीरासाठी द्या. ते तुमच्या शरीरासाठी खूप फायद्याचं आहे. 10वी गोष्ट म्हणजे ध्यान म्हणजेच मेडिटेशन. मन शांत ठेवण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 11वी गोष्ट म्हणजे फिरायला जाणे. यामुळे मन ताजेतवाने राहण्यास मदत होते. 12वी गोष्ट म्हणजे आरशासमोर सकारात्मक बोलणे, पॉझिटिव्ह टॉक्स. मी सक्षम आहे, मी खूप आनंदी आहे अशा वाक्यांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. 13वी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी छोटा ब्युटी टाईम. केस, त्वचा, कपडे यावर लक्ष द्या. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी शिका. यामुळे तुमचं मन दिवसभर फ्रेश राहील. 14वी गोष्ट म्हणजे ऑनलाईन गाणं, डान्स किंवा कोणतीही कला असणे ती शिका. फक्त मनोरंजन नाही तर आत्मसंतोषही मिळतो. 15वी गोष्ट म्हणजे मुलांना शिकवणे किंवा त्यांच्यासोबत एखादा प्रोजेक्ट करणे. शिक्षणासोबत नातं देखील यामुळे घट्ट होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि रिकाम्या वेळेत एकटे पडल्यानंतर ह्या 15 गोष्टी तुम्ही नक्कीच करून पहा. बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.